आपण पाहतोय शेवटची लढत या आजच्या दिवसामधील साखली फेरीतील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला फाईट करतोय रांजणोली जयहरी, त्यांना फाईट करत असताना युवांची 11 वडवली। थँक्यू सो मच। बोलूयात मॅच कडे। पहिल्या साखली फेरीतील पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती विकास पाटील, ही पाटील बंधूंची जोडी बडवली सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सलामी वीर जोडी, त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळते जय हरी रांजणोली। पुढचा बॉल चेंडूला फक्त दिशा दिली आहे फाईन रिजन मध्ये, चेंडू सीमा पार 4 चौकार। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज विनीत। इथून फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, क्षेत्ररक्षक आहेत, पहिला दे धक्का। टीम आपल्याला पाहायला मिळते वडवली बी संघाचा फलंदाज बाद होतोय विशाल पाटील। नवीन फलंदाज ज्यानं टेनिस क्रिकेट वरती अधिराज्य गाजवला असा वडवली बी संघाचा खर तर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या नावानं असंघ ओळखला जातो असा फलंदाजी मार्ग वरती कमलेश पाटील कावा फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो, ज्यानं प्रत्येक खरतर कित्येक मैदान गाजवली असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वडवली ब संघाचा। खर तर हा अष्टपैलू खेळाडू आहे कमलेश पाटील कावा फलंदाजी ट्रॅक वरती। हा नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती विनीत भगत समोर, डावकुऱ्या हाताचा कावा फलंदाजी ट्रॅक वरती। पुढचा बॉल उडवलाय का माझ्या नावाची चर्चा टेनिस क्रिकेट जगतामध्ये होते, याच ज्वलंत उदाहरण दाखवत असताना कमलेश पाटीलच्या बॅट मधून ठोकलाय त्याने पहिल्या बॉल वरती 6 षटकार। षटकार तिथे ठोकलाय, 10 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात। चला चेंडूची पूर्तता करा आयोजक वर्ग, 10 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्यात। चला चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलाय, याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या।
4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल काय सुरेख गोलंदाजी आहे. काबाला शांत बसवलाय. आलाय डॉट बॉल. खर तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आजचे प्रमुख उपस्थिती सन्माननीय पाहुणे पाली गावाचे सरपंच सन्माननीय जगनजी ठाकरे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट, मैदानाच्या बाहेर फलंदाज परततोय मैदानाच्या बाहेर. कमलेश पाटीलच्या बाहेरचा कावा बॅक टू डग आउट. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती 10 धावा आणि 2 गड्यांचा मोबदला. 2 मोठी विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. विशाल पाटील आणि कमलेश पाटील या 2 फलंदाजांच्या बारीचा झालाय अंत. 10 धावा. पहिलं षटक संपलंय. 10 धावा धाव पुस्तकावरती. पहिलं षटक संपलंय. 10 धावा धाव पुस्तकावरती. 2 गड्यांचा मोबदला आहे. खर तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आजचे प्रमुख मान्यवर पाली गावाचे सरपंच सन्माननीय आमचे जगनजी ठाकरे उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. बोलूयात मॅच कडे. दुसऱ्या क्रमांकाचा दीपक चौधरी फक्त दिशा दिली आहे. थर्ड मॅनला चेंडू चाललाय चाललाय. 4 चौकार. चौदा धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक चौधरी वरती हा प्रतिहल्ला. पुढचा बॉल त्याच दिशेला कव्हरच्या रिजनला. 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय 4 चौकार. पाहायला मिळत आहेत. 18 धावा धाव पुस्तकावरती आलेल्या सर्व मुख्य मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय खर तर पोसरी गावाच्या अभिमानाची. ही स्पर्धा त्याच दिशेनं लेट कडची नाजागत. 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 चौकार आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. विकास पाटील थँक्यू डीजे. मुकाबला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वडवली, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय जय हरी रांजडोली. कोणता संघ इथून बाजी मारेल? दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश तिथे मिळवलाय आपल्याला संघ पाहायला मिळतोय. काटाई संघानं खर तर द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. अजून एक लेट कडची नजाकत दाखवायची होती. बॅटचा संपर्क झाला नाही आहे. आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. दीपक चौधरी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर फटकेबाजी
विकास पाटीलची सुद्धा राहिली आहे. धाव पुस्तकावरती तब्बल 22 धाबा. पुढचा बॉल हलक्यातनं टॅपिंग क्रिकेट. तिथे पहा फलंदाज तिथे सेफ असतील. डायरेक्ट थ्रो केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज आहे सेफ आलाय. अजून एक डॉट बॉल. लागोपाठचे 3 चौकार, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल आपल्याला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक चौधरीचे पाहायला मिळाले. पुढचा बॉल शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील. फक्त दिशा दिली आहे शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनं दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती आपल्याला धाबा पाहायला मिळत आहेत. 23 धावा 2 षटक समाप्तीनंतर. आपल्याला खरं तर आई गावदेवी स्पोर्ट्स रांजणोली व जय हरी क्रिकेट संघ रांजणोली आयोजित स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक 2026 खरं तर दिमागदार 16 रांजणोली येथे पाहायला मिळेल. खरं तर अंडर 25 चा मेगा फ्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल, जिथे प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व भव्य चषक, त्यानंतर द्वितीय पारितोषिक रुपये 25,000 व भव्य चषक, तृतीय पारितोषिक रुपये 10,000 व भव्य चषक, आणि खरं तर मालिका वीर जिथे एक चांगला कूलर, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी स्पोर्ट शूज, त्यानंतर प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच. आणि या स्पर्धेचा एक खरं तर वैशिष्ट्य, एक आयकॉन प्लेयर या स्पर्धेमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता, मात्र तो आयकॉन प्लेयर त्याच संघाच्या गावातला असेल याची खरं तर खात्री करून आपण जायचं आहे. आणि या स्पर्धेची प्रवेश फी खरं तर 5,000 रुपये असेल. जर कोणाला या स्पर्धेमध्ये अंडर 25 मेगा ब्लास्ट स्वर्गीय लीलाबाई पाटील स्मृती चषक रांजणोली मध्ये जर कोणाला प्रवेश हवा असेल तर तुम्ही खरं तर संपर्क करू शकता. विवेक आणि त्याचनंतर विनीत असतील, त्यानंतर श्रवण, कार्तिक याचं जर आपण ठिकाण पाहिलं तर निसर्ग हॉटेल जवळ स्वर्गीय वसंत उंदराज ठाकरे क्रीडांगण रांजणोली इथे क्रिकेट स्पर्धा खरं तर येणाऱ्या 16, 17, 18 जानेवारी रोजी पार पाडणार आहे. आणि खरं तर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यात येणार आहे. जर कोणाला या स्पर्धेमध्ये प्रवेश हवा असेल तर संपर्क करा विवेक, विनीत, श्रवण आणि कार्तिक सोबत. थँक्यू सो मच. बोलूयात मॅच कडे. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती हा तिसरा प्रमुख गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. समोर विकास पाटील, आता संदेश पाटील आलाय फलंदाजी ट्रॅक वर. फटका खेचायचा होता, बॅटचा संपर्क झाला नाही, आलाय डॉट बॉल. फिरकीचा जादूगर आपल्याला अक्षय पाटील पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल, अजून एक डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. हे वारंवार डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पाटीलच्या माध्यमातून. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी अक्षयची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅटची एज, क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाज बाद. हा लागणारा दुसरा धक्का. संदेश पाटील बॅक टू डग आउट. धावांचा विचार केला तर 24 धावांवरती हा लागणारा अजून एक दे धक्का. चोवीस धावा धाव पुस्तकावरती अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. काय सुरेख गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज शुभम पाटील फलंदाजी मार्ग वरती. फटका फक्त दिशा दिली आहे. एक धाव तिथे चोरण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. खर तर शांततेनं एक खेळ पुढे नेण्याचं कार्य 2 फलंदाजांचं राहिलंय.
25 धाबात हा शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील शिल्लक असेल आणि 25 धाबात हा पुस्तकावरती. पुढचा बॉल आलाय डॉट. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकाचा विचार केला. लॉस ऑफ 3 विकेट. धाव पुस्तकावरती 25 धाबा जोडल्या जात आहेत. डीजे करायचं आपण लक्ष असू द्या. चला 3 षटक संपलेत. धाव पुस्तकावरती 25 धाबा. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विवेक भगत गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. विवेक भगत चौथ्या क्रमांकाचा हा प्रमुख गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 25 धाबा. जशा प्रकारे पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये पाहिली, कोणी संघाने तब्बल 92 धाबा ठोकल्या होत्या. मात्र त्यानंतर संपूर्ण मॅचेस लो फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती नीरज आपल्याला विवेक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय लॉंग लेग सीमा पार ठोकलाय. येतोय शुभम पाटीलच्या बॅट मधून षटकार. डोक्यावरनं ठोकलाय मस्तक पे दस्तक षटकार. चेंडू वरती मात्र थोडासा करा फडका तिथे क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू नजीक फलंदाज झालेत बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल नवीन फलंदाज जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल तिथे पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट. LBW चा शिकार फलंदाज बाद.
रुपेश पाटील फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल. हे नवीन अस्त्र वडवली ब संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेश पाटील फलंदाजी मार्ग वरती 37 धावा. फटका तेवढाच दमदार. लॉक ऑन च्या डोक्यावर लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. आता पंचांचा इशारा येईल. वाईट बॉलचा अतिरिक्त उचली घेणारा बॉल तिथे पंचांनी दंडित केलंय. एकदा अतिरिक्त ऍड केली जाईल. 44 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल तिथे चेंडूला ट्रॅव्हल केलंय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांना संघ पुढे सरकतोय. 47 धावांवरती आता धाव पुस्तकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. शेवटचं एक षटक अजून शिल्लक असेल. 4 षटकांचा सामना झालाय आणि 47 धावा धाव पुस्तकावरती. पण आमच्या मुख्य व्यासपीठावरती बोलूयात. खरं तर पाली गावाचे सरपंच सन्माननीय आमचे जगनजीत ठाकरे इथे उपस्थित आहेत. त्यांचा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आमचे गणेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळेल. जगनजीत ठाकरे सरपंच पाली गावाचे प्रथम नागरिक एवन सरपंच सन्माननीय जगनजीत ठाकरे साहेबांचा विशेष मान सन्मान आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. खर तर राजकारणाच्या वेलातून वेल काढून पाहुण्यांचं इथे विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय आजचे पाहुणे आमचे जगनजीत ठाकरे यांचा विशेष मान सन्मान आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, आलेल्या सर्व पाहुण्यांचा मान सन्मान आमच्या आयोजक टीम कडून इथे केला जातोय आणि तोच विशेष मान सन्मान इथे आपण पाहायला मिळतो आपल्याला. जगनजीत ठाकरे पाली गावाचे A1 सरपंच त्यांचा विशेष मान सन्मान. वलयात मॅच कडे शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय पाटील समोर रुपेश पाटील आणि विकास पाटील 2 फलंदाज प्रामुख्याने फलंदाजी करतायत. सुंदर फटकेबाजी रुपेशच्या बॅट मधून पाहायला मिळाली. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः येतील. तिथे मिळेल फक्त एकच नाव. आता फलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकर एंड वरती बोलवलं जात आहे. ज्यानं या मैदानावरती प्रथमच चौकार हॅट्रिक लगवण्याचा विक्रम इथे रचलाय तो फलंदाज विकास पाटील आता फलंदाजी मार्ग वरती येतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा धाव पुस्तकावरती झाल्यात. पण किती धावांवरती बाजी मारेल? कारण वडवली संघ म्हटला तर जशा प्रकारे फलंदाजी मध्ये या वडवली संघाचं कार्य आपल्याला पाहायला मिळालं तेवढीच ताकदवर गोलंदाजी वडवली संघाची आपल्याला पाहायला मिळते. लेट कटची नजाकत. चेंडू निघून चाललाय. शेवटच्या क्षणाला 4 साठी येतोय चौकार. आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल फेकायचा होता. तिथे पंचांचा इशारा येईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू डिलिव्हर करायचा होता. आलाय वाईट बॉल. एक धाव अतिरिक्त इथे ऍड केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच
रांजणोली संघाकडून आपल्याला खरं तर अंडर 25 चा ब्लास्ट 16, 17, 18 जानेवारी रोजी पाहायला मिळेल. फटका तेवढा दमदार. थर्ड मॅन रिझनला चेंडू निघून चाललाय. 4 साठी येतोय अजून एक दमदार चौकार. धाबांचा विचार केला तर 57 57 धाबा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. विकास पाटील समोर आहे. चौकारांचा बादशाह असं विकास पाटीलला म्हणावं लागेल, कारण त्याच्या बॅट मधून तब्बल 5 चौकार पाहायला मिळाले. दिशा दिली आज पण क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड ऑफ चे क्षेत्ररक्षक तिथे गॅदर केलाय. फिलेल फक्त एकच धाव. काय कमालीची फटकेबाजी विकास पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघ जाऊन पोहोचतो 58 जगारात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय पाटीलनं आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक विनीत भगत न फेकलं 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दीपक चौधरीनं 13 धावा खर्च केल्या. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं अक्षय पाटीलनं मात्र 2च धावा खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये मात्र 22 धावा आल्या आणि 5वं षटक अक्षय पाटील इथे फटका फसलाय. फलंदाज बाद हा 7व्या क्रमांकाचा रुपेश पाटील मैदानाच्या बाहेर. बॉल शिल्लक असेल या पहिल्या सत्रामधील अडक किती धाबा जमा करेल शेवटच्या बॉल वरती. धाबांचा विचार केला तर 58 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटच्या बॉल वरती कोणता नंबर येईल? 6 आला तर 64, 4 आल्या तर 62, डॉट आला तर 58 आणि आलाय डॉट बॉल शेवटचा. आणि इथून पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 58 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या गेलेत. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. लक्ष असेल जय हरी रांजणोली क्रिकेट संघाला बनवायचे आहेत उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी. टार्गेट 59 धाब्यांचं टार्गेट. कशा प्रकारे धाबा चेस करेल रांजणोली संघ की धाबा डिफेन्स करेल कावा अँड वडवली बी युवानश्री नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. मात्र धाबा रोखेल का? 59 धाबा 59 रन त्यांना थांबवायचे आहेत. मात्र समोर जय हरी रांजणोली क्रिकेट संघ आहे. कशा प्रकारे धाबा चेस करेल याचं धावतं वर्णन ऐकूयात मायक्रोफोन वरती. आवाज सोनू बांगर यांचा. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत.
डीजे थँक्यू सो मच मनोज ठाकूर. चला सलामीचे फलंदाज पाठवायचे टीम जय हरी रांदोली संघ लगेच सलामी जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. मॅच आपण या ठिकाणी अनुभवतोय. पहिल्या राऊंड मधील अंतिम सामना आपण एन्जॉय करतायत. एका बाजूला युवांश 11 चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय जय हरी रांदोली संघ. प्रथम बॅटिंग केली टीम वडवली बी संघानं आणि धावफलकावरती 58 धावा बनवल्या गेल्यात. 59चं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना फिल्डिंग लावायची, सराव नकोय, लक्ष असू द्या. सलामी जोडी आली आहे कमलेश अँड कंपनी. आपण वडवली संघ फिल्डिंग लावून घ्यायचे कारण की सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. चला वडवली संघ चर्चा करू नका, आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. 5 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतायत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. जय हनुमान क्रिकेट संघ पोसरी आयोजित जय हनुमान चषक 2025 पर्व 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि आज शेवटचा अंतिम दिवस मेगा फेस्टिवल आपण पाहतायत आणि मॅच सध्या तरी सुरू आहे. रांदोली बनाम टीम चेंज गेम वडवली बी या दोन संघांमध्ये. जमलेल्या माझ्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद म्हात्रे आणि भावेश ठाकरे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम जय हरी रांदोली संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्ग वरती जलदगती गोलंदाज पहिल्या षटकामध्ये कमलेश पाटील उर्फ कावा पाहायला मिळेल. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा आपण देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. आणि सेकंड इनिंगला होते सुरुवात. पॉवर पेचं पहिलं षटक. कमलेश पाटील तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईकला फलंदाज प्रमोद म्हात्रे ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गेम ऑन, लेट्स प्ले. हाफ ट्रॅकर पहिला चेंडू पंच केलाय बॉलला. स्क्वेअर कट करतात आणि बॉलला पाठवलाय पॉइंट सीमारेखा बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. प्रमोदच्या माठमधनं चौकार. प्रति षटकामागे 11.80 ची सरासरी मेंटेन ठेवायची सामना जिंकण्यासाठी. टीम रांदोली संघाला पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल. यावेळेस मात्र यॉर्करचा प्रयास करतात, खोलात टाकण्याचा प्रयत्न केला आणि वेगवान चेंडू होता, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर कमबॅक करतात पुढच्या बॉलवरती कमलेश पाटील. डॉट बॉल आलाय. ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले. पॉवर बेस सुरू आहे. फटका चांगला आहे आणि पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या जवळ आणि जवळ जवळ अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल सीमा पलीकडे. अजून एक चौकार प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधनं. एकाच कॅलिबरेचे एका ताकदीच्या पाहायला मिळतात, त्यामुळे हा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षक वर्गांना. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली करतात आपल्या इनिंगची फलंदाज प्रमोद म्हात्रे. 2 चौकार आले. धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा कमलेश पाटील. फुलटॉस बॉल. शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित. फायदा उचलता आला नाहीये आणि लागलाय पहिला धक्का टीम रांदोली संघाला. रिव्ह्यू घेण्यात आला. येस, भीमर साठी चेक करण्यासाठी रिव्ह्यू आपण घेतोय. बॅट्समॅन रिव्ह्यू असेल आणि चेक करूया तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये. ऑफिशियल अंपायर आपण या नक्कीच त्यांच्या मध्ये चेक करूया. फेअर डिलिव्हरी असेल, फलंदाज बाद असतील या चेंडूवरती. प्रमोद म्हात्रे
बॅक टू द डगआउट 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का जय हरी रांदोली संघाला. डीजे ही विकेट प्राप्त झाली आहे. नयन बघत येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 3. षटकातील बॉल झालेत आतापर्यंत 4 धावा खर्च होत आहेत. 8 आणि 1 सफलता प्राप्त केली आहे कमलेश पाटीलनं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. मिड विकेटला खेळाडू, त्याच्यानंतर वाईडी स्ट्रॉंगम मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. 5वा बॉल स्ट्राईक फलंदाज न्यू बॅट्समॅन नयन. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र फायदा उचललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट न पाठवलाय बॉलला. स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. पहिल्या चेंडूवरती आगाज षटकार. आपण पाहिलं तर यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये चेंडू फुलटॉस देखील जात असतात आणि तोच प्रयत्न होता कमलेश पाटीलचा. यॉर्करचा प्रयास होता परंतु हा बॉल फुल टॉस गेलाय आणि त्याच्यावरती योग्य ते उत्तर दिले. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. धाव फलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एक विकेट जरी गमावली असली तर देखील धावगती मात्र चांगली पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू उपस्थित असतील. मोगली त्या ठिकाणी मिड विकेट रिझल्टला टिपली असेल. फलंदाज बाद. अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा मिळते सफलता कमलेश पाटीलला आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जय हरी रांदोली पोहोचली 2 गडी बाद 14 या आकड्यावरती. घ्यायचा युवांशी 11 चेंज मडवली बी संघ आपण थोडस फास्ट खेळायचं. नवीन फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि दीपक येत आहेत. दीपक चौधरी 4थ्या क्रमांकावरती येतात बॅटिंग साठी. सामना बॅलन्स झाला. जिंकण्यासाठी 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 45 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. शुभम पाटील येत आहेत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. तीन खेळाडू तिसऱ्या घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. मिड विकेट त्याच्यानंतर लॉंग ऑन मध्ये खेळाडू कमलेश पाटील पाहायला मिळतील आणि वाईडिश लॉंग ऑफला देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची विवरचना युवांशी 11 चेंज गेम बी संघाच्या माध्यमातून मॅच बॅलन्स आहे. 45 ची गरज. 2 विकेट जरूर गमावलेत पहिल्या षटकामध्ये. प्रमोद मात्रे ज्यांनी 2 चौकार ठोकले ते बाद झाले. त्याच्यानंतर नयन भगत आले होते. नयन एक षटकार ठोकला आणि त्याला मात्र त्वरित बाद करण्यात आलं. पुढचा बॉल चला लगेच शुभम पाटील तयार होतात गोलंदाजी मार्ग वरती. 24 चेंडू 45 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शुभम स्ट्रायकिंगला फलंदाज भावेश. फुलटॉस चेंडू होता. समोर खेळलेत कमलेश पाटील असतील लॉंग ऑन रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मध्ये त्वरित फेकी करतात. क्या बात आहे. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण कमलेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 15 धावा फलकावरती. सामन्याचं समीकरण 23 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावेची आवश्यकता असेल. बिग बॅटल. दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू पाहायला मिळतात. दोन्ही संघ ताकदवर खेळाडू ताकदवर संघ आहेत. एकाच कॅलिबरेचे संघ पाहायला मिळतात. शेंज गेम वडवली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हरी रांदोली. फटका चांगला समोर खेळलेत. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका कमलेश पाटील पुन्हा एकदा वेगाने पोहोचले. थोडेसे फंबल झाले परंतु बॅकअप मिळेल आणि बॅकअप मिळेल तोपर्यंत धावा कंप्लीट होत्या त्या चेंडूवरती.
2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. या षटकाची सुरुवात देखील चांगली करतायत गोलंदाज शुभम पाटील. थोडस शांत ठेवले सुरुवातीलाच रांदोली टीमच्या फलंदाजांना. स्ट्राईकला फलंदाज दीपक चौधरी ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत, गोळीच्या वेगाने चेंडू फरार. वाईड इज लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय दीपक चौधरीच्या बॅटमधनं. पहिला चौकार. दुसऱ्या षटकाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात फलंदाज दीपक चौधरी देखील. धावसंख्या मात्र पुढे सरकले. चौकारा बरोबर 21 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. सामन्याचं समीकरण आपण पाहतात अजूनही 38 धावेची गरज आहे. मॅच बॅलन्स झाली आहे या सामन्यामध्ये. नक्कीच जरी विकेट आपण पाहिल्या 2 पडल्या गेल्या तरी देखील रणनीती मात्र तीच सुरू आहे. धावगती तीच पाहायला मिळते ती रांदोली टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल या षटकातील शुभम पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट. चांगला बॉल ऑन साइडला खेळून काढला आडव्या बॅटनं. मिड विकेट वरनं खेळाडू येतील. कमलेश पाटील देखील येतात फार वेगानं लॉंग ऑन मधनं. जोपर्यंत फेकी करते तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल आणि सिंगल बरोबर धावसंख्या 22 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉल शुभम पाटील टाकतायत मैदानाच्या आतमध्ये आणि धावा खर्च झाल्यात आतापर्यंत 8 धावा खर्च करतात या षटकामध्ये शुभम. मोठ्या फटक्यांची गरज आहे या ओव्हरमध्ये देखील टीम रांदोली संघाला. स्ट्राईकला फलंदाज भावेश. फुल टॉस स्विच हिट करतात परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतायत. धाव कंप्लीट केली वेगानं. सिंगल बरोबर 23 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. या षटकातील आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. एक चौकार आल्यानंतर त्वरित कमबॅक केलाय शुभम पाटीलनं आपल्या षटकामध्ये. लास्ट बॉल शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. हाफ ट्रेकर टॉप एज परंतु प्रोटेक्शन आहे. शॉट थर्ड मॅनला शॉट फाईन लेगला. दोन्ही खेळाडू प्रयत्न करतायत बॉलला अडवण्यासाठी आणि मिळेल सिंगल. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर पॉवर प्ले मध्ये धावा बनवल्यात. 59 चा पाठलाग करत असताना रांदोली टीमनं 24 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. 18 बॉल मध्ये ती 35 धावेची डीज आहे. पाहता त्या ठिकाणी स्क्रीनवरती नक्कीच दोस्ती चायनीज कॉर्नर समीर पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला जेवणाची मेजवानी दिली गेली. ज्यांचा ऍड्रेस आपण पाहिला गेलं तर HP पेट्रोल पंपच्या समोर उसाटणे च्या गावाच्या समोर या ठिकाणी नक्कीच त्यांचं हे चायनीज कॉर्नर. त्याच्याबरोबर समीर पाटील यांचा अजून एक शॉप दोस्ती चायनीज शॉप नंतर दोस्ती द बिर्याणी शॉप देखील असेल. यस ऑल टाइप्स व्हेज अँड नॉन व्हेज बिर्याणी या ठिकाणी दिल्या जातील. ऑर्डर स्वीकारल्या जातील पार्टींच्या. त्याच्यानंतर समीर पाटील आणि सुजित दाभणे यांच्याकडनं नक्कीच आम्हाला बिर्याणीची व्यवस्था देखील करून दिली. या स्पर्धेमध्ये मेजवानी दिली गेली त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. 18 बॉलचा खेळ शिल्लक असेल. जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. सेकंड स्पेल कमलेश पाटील पुन्हा एकदा. दीपक चौधरी स्ट्रायकिंग वरती उडवण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला प्रयत्न करतायत. बॅकअप साठी खेळाडू देखील आलेत. 2 खेळाडू प्रयत्न करतायत आणि अखेरकार बॉलला अडवलाय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा वाचवले आपल्या संघासाठी. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 27 धावा फलकावरती सामन्यामध्ये उरल्यात. 17 बॉल जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. ही मॅच बॅलन्स आहे. नक्कीच दोन्ही बाजूने 50-50% मध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला वडवली संघ धावा रोखण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला धावांसाठी आतुरतेने प्रयत्न सुरू आहेत टीम जय हरी रांदोली संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग वरती भावेश. फुल टॉस होता. बॅट वरती व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये.
एक जावी ते मिळेल. फायदा उचलताना नाहीये. वेगवान फुलटाचा चेंडू कमलेश पाटीलच्या माध्यमातून एक जावी ते मिळेल. धावसंख्या 28 वरती पोहोचलाय. स्कोर जिंकण्यासाठी गरज 31 जावीची येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 31 धावेची आवश्यकता, कारण की 28 धावा बनल्या गेल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, प्लिक ऑफ द रिस्ट, फक्त बॉटम हँडचा वापर केला. गॅप मध्ये चेंडू झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला खेळाडू उपस्थित पोहोचतील, फेकी करतील तोपर्यंत मिळत आहेत पुन्हा एकदा 2 धावा. सिंगल डबलच्या साह्यानं या षटकामध्ये वाटचाल करतायत रांदोली टीम. धावसंख्या पोहोचली ती 30 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज आहे 15 बॉल मध्ये 29 धावेची. पॉवर प्ले देखील समाप्त झाला. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेले. 5 खेळाडू तिसऱ्याच घराच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू, त्याच्यानंतर मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू असेल आणि ऑफसाईड मध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक खेळाडू पाहायला मिळतोय. लो फुल टॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोर खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिजनला त्वरित फेकी करतायत. एक जावी ते मिळेल. धावाची संधी आणि यस फलंदाज बाद. आवश्यकता नव्हती. दीपक चौधरीला मैदान सोडावं लागेल. तिसरा धक्का टीम रांदोली संघाला. प्रयत्न केला आणि विकेट गमावली आहे. दीपक चौधरी या ठिकाणी बाद होतात. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती न्यू बॅट्समॅन विनीत भगत येत आहेत. भावेश मात्र सलामीसाठी आले आहेत, परंतु आतापर्यंत शांत पाहायला मिळत आहेत. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून जास्त आले नाही आहेत. कमलेश पाटील सेकंड स्पेल मध्ये येत असताना देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय, प्रभावित करतोय या षटकामध्ये देखील, कारण की बॉल झाले त्या षटकातील 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय कमलेश पाटील. चांगला बॉल, क्या बात आहे. पडल्यानंतर चेंडू फार वेगाने गेला. वाईड वर्करचा प्रयास करतायत, सफल देखील ठरलेत कमलेश. डॉट बॉलची समाप्ती, शांत ठेवलं जात आहे. रांदोली टीमच्या फलंदाजांना सामन्याचं समीकरण 13 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची गरज, कारण की फलकावरती लागल्यात 31 धावा. 5 बॉल 7 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. एक रनआउटची विकेट आपण पाहिली. अप्रतिम गोलंदाजी होतीये. शेवटचा बॉल, लॉफ्टेड हिट, फटका छान आहे यावेळेस. प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पाठवलाय बॉलला वाईड स्ट्रॉंग सीमा रेखा बाहेर. षटकार आलाय अंतिम बॉल वरती आणि सामन्यामध्ये आता धावसंख्या आपण पाहिली तर 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गरज आहे 12 बॉल मध्ये 22 धावेची. मॅच बॅलन्स. मीटिंग तिथे करण्यात आली. शेनचं गेम वडवली संघाच्या माध्यमातून. आता 12 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला भिवंडी विभागातील दादा संघ बनवतोय, जे हरी रांदोली संघ त्यांना फाईट देतोय, आणि दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील दादा संघ म्हटलं तर या ठिकाणी चेंज गेम वडवली संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. हार मंजूर नाहीये टीम रांदोली संघाला देखील, आणि हार मंजूर नाहीये चेंज गेम वडवली संघाला देखील. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4थ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज देत आहेत जयेश पाटील. हे षटक फार महत्वाचं असेल, निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील हा प्रश्न असेल. जर कमी धावा आल्या तर मॅच मध्ये मजबूत राहील चेंद गेम वडवली संघ या मॅच मध्ये, आणि जर मोठी फटकेबाजी झाली तर मॅच मध्ये शिरकाव करेल टीम जय हरी रांदोली. स्ट्राईक केला फलंदाज विनीत भगत ऑन स्ट्राईक. भावेश शांत होते, परंतु आता षटकार त्यांच्या बॅटमध्ये देखील आलाय. पहिला बॉल आहे षटकातील. ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच प्रदीप पाटील त्या ठिकाणी असतील मनपंचांच्या भूमिकेमध्ये. इशारा करतायत वाईड बॉलचा. अवांतर धावे ते मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरके 38. 38 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 21 धावेची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सज्ज होतात जयेश.
लॉफ्ट हिट ओव्हर पिच बॉल पाठवलाय त्याला स्क्रीनच्या समोर सीमारेखा बाहेर षटकार. फलंदाज विनीत भगतच्या बॅटमधनं आणि धावसंख्या 6 पुढे सरकली आहे. 44 धावा फलकावरती जिंकण्यासाठी गरज असेल आता फक्त 15 धावेची. 11 बॉलचा खेळ शिल्लक, 15ची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग होते, खोलवर फलंदाजी पाहायला मिळते टीम रांदोली संघामध्ये देखील. मिडल ऑर्डरचे फलंदाज विनीत भगत षटकार ठोकतायत. हाफ ट्रॅकर पंच केलाय, बॉलला फटका चांगलाय परंतु कमलेश पाटील असतील वाईडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण त्वरित फेकी करतायत आणि मिळेल ते सिंगल. धावसंख्या 45 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये बनवायचे आता 14 धावा. ज्यानं मात्र सुरुवातीला सिंगल त्याच्यानंतर मोठा फटका एक मारला मागच्या ओव्हर मध्ये षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत, फटका व्यवस्थित सजला नाहीये. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, मोगली आलेत वेगाने. दुसऱ्या धावेचा कॉल, धावाची संधी, विकेट धोक्यामध्ये आणि फलंदाज बाद. सेट बॅट्समॅन भावेश ठाकरे बॅक टू द डगआउट. मिळेल फक्त एकच धाव या चेंडूवरती. डीजे विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे आणि यातून जिंकणारा संघ फाईट करेल जयदुर्गा माता काटे संघासमोर. तर आपण काटे संघाचे कॅप्टन येऊन थांबायचं आहे, व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायची आहे. 13ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडूंची संख्या शिल्लक आहे, अजूनही 9 बॉल शिल्लक असतील. 9 चेंडू 13चं समीकरण. अजून या मॅच मध्ये रांदोली संघ मजबूत स्थितीमध्ये आहे परंतु इथून डॉट बॉल टाकावे लागतील. येणाऱ्या गोलंदाज आपण पाहताय जयेश पाटीलला. भूषण मात्रे येतात नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. गोलंदाजी मार्गवादी जयेश. पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे षटकातील. हो चांगला बॉल होता, डीप राहिला, खाली राहतो चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू उपस्थित, जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक धाव इथे मिळेल. एक धाव वाचवावी लागेल तुम्हाला परंतु ती खर्च होतीये. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस या ठिकाणी नाराज करते गोलंदाज जयेश पाटीलला आणि एक धाव इथे मिळाली. 12ची आवश्यकता येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12ची आवश्यकता. सेट बॅट्समॅन विनीत भगत अद्याप मैदानावरती असतील, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिलाय. हो लाईन पाहावी लागेल, पंचांकडे पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड लेग स्टंप, वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावी ते मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 47 धावा फलकावरती. 48 असतील. 11ची आवश्यकता आहे. ऑन साइडला पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार फलंदाज विनीत भगतच्या बॅटमधनं. थांबवणं फार कठीण असेल. या मॅच मध्ये लांबलचक हा षटकार आलाय आणि आता मॅच मध्ये शिरकाव झालाय जे हरी रांदोली संघाचा, कारण की गरज आहे आता येणाऱ्या 7 बॉल मध्ये फक्त 5 धावेची. शेवटचा बॉल या षटकातील जयेश पाटील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात पुन्हा एकदा वाईट बॉल आणि वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी असेल, व्हाईट बॉल नसेल या ठिकाणी आणि डॉट बॉल असेल. ओव्हरची होते समाप्ती. षटक कंप्लीट होत आहे. 4 आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी 5 धावा. डीजे
असं ज्युनियर असतील. ज्युनियर जयेश पाटील येत आहेत. अगोदरचे होते ते सिनियर होते. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. सापळा रचलाय विशाल पाटीलने. यशांच्या पाठीमागे मास्टर माइंड. पहिला चेंडू गती कमी होती. ऑन साइडला खेळले आडव्या बॅटनं मुगली प्रयत्न करतायत, परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमा रेखा बाहेर. चौकार. अवघी एका धावेची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 बॉल मध्ये. फक्त एका धावेची गरज. भूषणच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. आणि मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता असेल. गोलंदाज स्वतः जात आहेत. झेल होते ड्रॉप आणि सामना होते फिनिश. सामना